नमस्कार, जय श्रीराम. आज आपण इथे श्रीराम जन्मोत्सव रामनवमी निमित्ताने बनवलेले आहेत राघवदास लाडू. तर तुम्ही बघू शकता, लाडू अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे झालेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. राघवदास लाडू बनवण्याकरिता आपण घेतलेले आहे 1 वाटी चणा डाळ, पाऊण वाटी रवा, 1 वाटी तूप, बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घेतलेली आहे. घेतलेली जी डाळ आहे ती कपड्याने पुसून घेतली आहे. आता हिला आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे. 10 मिनटं आपण मंद आचेवर ही डाळ भाजून घेतल्यानंतर छान डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आणि आता ही डाळ मस्त भाजून झालेली आहे. आता मी काढून घेणार आहे. आता आपल्याला ही डाळ थंड करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कपड्यावर टाकून घेणार आहे. आता ही भाजलेली डाळ आपण कपड्यावर टाकून थंड करून घेणार आहोत. जर आपण ताटात थंड करायला ठेवली तर त्याची वाफ होईल आणि डाळ परत ओलसर होईल, म्हणून आपल्याला कपड्यावर थंड करायची आहे. डाळ थंड झालेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि याची आपल्याला दरदरीत अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे आपण दरदरीत अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर डाळ इथे जास्त बारीक न वाटता दरदरीत अशी आपण वाटून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी थोडंसं तूप मी घालून घेत आहे आणि जो रवा आपण घेतलेला आहे तो देखील आपण चाळून घेतलेला आहे चाळणीने. तर आता तो आपण भाजून घेणार आहोत. रवा भाजतानाही गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला हा रवा तांबूस रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तांबूस रंग येईपर्यंत रवा आपण भाजून घेतलेला आहे, तो मी आता काढून घेत आहे. आता इथे परत थोडंसं तूप घातलेलं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळीचं पीठ वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला इथे घालायचं आहे आणि ते देखील आपल्याला मंद आचेवरच 10 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. तर चणा डाळीचं पीठ भाजून घेत असताना आपल्याला मंद आचेवर आणि अजिबात घाई न करता भाजायचं आहे, नाहीतर मग लाडवांना पिठाळ टेस्ट येते आणि ते तोंडालाही चिटकतात. छान असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की डाळीचं जे पीठ आहे ते एकदम छान असं झालेलं आहे. आता मी हे काढून घेणार आहे. नंतर थोडंसं तूप घालून इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते परतून घेत आहे. आता इथे पाऊण वाटी साखर घालून घेतलेली आहे. तर त्यात 1/2 वाटी एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता हा पाक उकळत आहे तोपर्यंत जे तयार केलेलं भाजून घेतलेलं बेसन, रवा आणि ड्रायफ्रूट्स आहेत त्यात थोडंसं वेलची पूड टाकून घेत आहे. इथे मी खवा घरीच तयार करून घेतलेला होता, तुम्ही बघू शकता. तर या खव्यातून 1 चमचा खवा मी लाडवांमध्ये घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता खवा केवढा छान असा आपला तयार झालेला आहे. तर यातून 1 चमचा एवढा खवा मी घेतलेला आहे आणि तो आता बेसन आणि जे रवा आपण भाजून घेतलेला आहे त्यात टाकून घेणार आहोत. आता इथे पाकाला उकळी आलेली आहे. 2 चमचे एवढं दूध मी पाकात टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की दूध टाकल्यानंतर पाकात असलेली जी घाण आहे ती साईडला निघून गेलेली आहे. ती तर आपण चमच्याच्या मदतीने काढून घेणार आहोत. ते पाक छान असा स्वच्छ आपला तयार झालेला आहे. आपल्याला इथे एकतारी वगैरे काहीच पाक करायचा नाही आहे. फक्त बोटाला चिटकतो असा चिपचिप होतो तोच पाक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. पाक इथे तयार आहे. आता मी टाकून घेत आहे. तर थोडासा पाक मी काढून घेतलेला आहे. आधी जो पाक आपण घातलेला आहे त्याच्यानंतर सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे जे दिसत आहे की एकदम पातळ असं झालेलं आहे, पण याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर पूर्ण जो पाक आहे ते रवा आणि बेसन पीठमध्ये शोषलं जाईल. उरलेला जो पाक आहे तो आपण नंतर घालणार आहोत.
अर्ध्या तासानंतर सगळं हे सारण थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण सारण आधी किती म्हणजे ओलसर दिसत होतं आणि आता पूर्ण सारण जे आहे ते असं रवाळ झालेलं आहे. आता ज्या गुठळ्या आहेत त्या हाताने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि उर्वरित पाक त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे फूड कलर घालून घेत आहे. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे, पण लाडवांना रंग छान येतो म्हणून मी थोडासा घालून घेतलेला आहे. आता आपल्याला छान हे हाताने मळून मस्त असं मऊसूत सारण करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता की छान असं मऊसूत आता हे लाडू वळण्यासाठी तयार आहे. तर हे मिश्रण आता लाडू वळण्यासाठी परफेक्ट तयार आहे. तर चला मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता राघवदास लाडू इथे किती छान असा वळून तयार आहे. मी इथे पिस्ता लावून घेतलेला आहे. तुम्ही बदाम किंवा मनुका काहीही लावू शकता. तर याच पद्धतीने इथे आपण सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर राघवदास लाडूची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.